नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे आता नुकतंच 7 एप्रिलला जी होणारी सेट परीक्षा आहे त्या संदर्भात काळजी काय घ्यायची आहे, परीक्षेला जाता जाता आपण काय करायला पाहिजे, नंतर सकारात्मक बाजू काय आहेत आणि परीक्षा काय पद्धतीने असणार आहे, पॅटर्न काय असणार आहे आणि आपल्याला या हे जे काही दिवस राहिलेले आहेत त्या दिवसांमध्ये काय करता येईल. कारण काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी नुकतंच म्हणजे पहिल्यांदाच फॉर्म भरलेला आहे, जे अपेअर आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेला आहे. नेमकं सेट परीक्षा काय असते, कशी असते, पेपर किती असतात, मार्क्स किती असते हे काही विद्यार्थ्यांना माहीत नाही. त्याबद्दल आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत. आपण जर व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला त्यात काही या पेपरबद्दल काही आयडिया येतील आणि त्याचा आपल्याला नुकताच म्हणजे पेपरबद्दल नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थ्यांनो, ही जी परीक्षा आहे ही सेट परीक्षा जी आहे ती सेट परीक्षा 7 तारखेला होणार आहे, 7 एप्रिलला होणार आहे. तर याकरिता हॉल तिकीट कालच आलेले आहेत. तर हॉल तिकीट काढताना आपल्याला सेट म्हणजे SET सेट एक्झाम .uniPune.nic.ac.in या साईडवर जाऊन आपल्याला 2 पद्धतीने आपल्याला हॉल तिकीट काढता येते. एक ॲप्लिकेशन ID टाकून आणि डेट ऑफ बर्थ टाकून या 2 पद्धतीने आपल्याला हॉल तिकीट आपल्या मोबाईलवर सुद्धा आपण काढू शकता. यामध्ये हे जे सेट पेपर आहे या सेट पेपरमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 पेपर होणार आहेत. यामध्ये पहिला पेपर हा 10 ते 11 दरम्यान असणार आहे आणि पेपर 2 हा 11:30 ते 1:30 या दरम्यान असणार आहे. यामध्ये 10 ते 15 मिनटाची फक्त गॅप असणार आहे, 10 मिनटाची गॅप असणार आहे. त्यानंतर लगेच आपल्याला पेपर सुरू होणार आहे. पेपर 1 जो आहे हा पेपर 1 50 प्रश्न असणार आहे, 50 प्रश्न आणि 100 गुण असणार आहे. आणि पेपर 2ला 100 प्रश्न आणि 200 गुण असणार आहे. म्हणजे एकूण ही जी परीक्षा आहे दोन्ही पेपर 300 मार्क्सचे असणार आहेत. यानंतर ही जी पेपर आहे हा जो पेपर आहे या वेळेला ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. ही शेवटची वेळ आहे ऑफलाईन पद्धतीनं. यानंतर ऑनलाईन पद्धतीनं पेपर होणार आहेत. याकरिता हे जे पेपर आपल्याला टिक मार्क करायचे किंवा गोल करायचे आहेत याकरिता ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन या 2पैकी एक पेन लागणार आहे. करिता समोर विद्यार्थ्यांनो काळजी कोणती घ्यायची आहे याकरिता मी तुम्हाला सांगतो आहे की पेपरला जाता जाता काळजी कोणती घ्याल. प्रथमतः आपण पेपर आपला 7 तारखेला आहे त्याकरिता 2 दिवसापूर्वीच तुम्हाला स्वतः प्रिंट काढायची आहे आणि त्याचे झेरॉक्स काढायचे, आधार कार्ड आणि स्वतःच्या जो काही आयडेंटिटी कार्ड आहे त्याचा तुम्हाला प्रिंट काढायची आहे. यानंतर सेंटरची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. सेंटर कुठे आहे, आपल्याला किती वेळ लागणार आहे, तिथे व्यवस्था काय आहे जाण्याची, नंतर नैसर्गिक आपत्ती, पाऊस, पाणी या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानुसार आपल्याला हे महत्त्वाचं आहे. यानंतर उत्तरपत्रिकेची माहिती आपल्याला घ्यायची आहे. उत्तरपत्रिका कशी असणार आहे, काय असणार आहे या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. नंतर तुमच्याकडे जर तुम्ही पेपर 2चे जर शॉर्ट नोट्स काढले असतील तर विद्यार्थ्यांनो त्याचे रिव्हिजन तुम्हाला आता करायचे आहे. कारण खूप कमी दिवस राहिले आहे त्यामुळे त्याचं रिव्हिजन करा. यानंतर जे काही पेपर 1 आहे त्यामध्ये जे काही उतारा वगैरे येत आहे तर उतारा आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात हे प्रश्न सोडवताना तुम्हाला भान ठेवायचं आहे की आपल्याला वेळेचं भान ठेवूनच आपल्याला ते प्रश्न आणि उतारा सोडवायचा आहे. यानंतर एखादी प्रश्न किंवा 2 प्रश्न जर तुम्हाला हार्ड आले असतील, कठीण आले असतील, पण त्याच्यावरच न थांबता समोर जे 50 प्रश्न आहेत त्या 50 प्रश्नापैकी जर तुम्हाला 2 प्रश्न जे आहेत हे 2 प्रश्न जरी कठीण आले असेल तरी पण समोर 48 प्रश्न सोपे येणार आहेत याचा आपल्याला विचार करायचा आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे आहे परीक्षेच्या संदर्भातील काळजी घेणं. यानंतर परीक्षेच्या संदर्भातील सकारात्मक बाजू कोणत्या आहेत किंवा सकारात्मक बाबी काय आहेत त्या आपण बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, सकारात्मक बाजू ही आहे की सेट जी परीक्षा काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असेल तर त्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा देता येणार नाही आहे. यानंतर चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जाणार नाही, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे पेपर 1चे 50 प्रश्न आणि पेपर 2चे 100 प्रश्न म्हणजे 150 जरी तुम्ही प्रश्न सोडवलात तरी तुम्हाला एकही गुण निगेटिव्हमध्ये जाणार नाही. हे सकारात्मक बाजू आहे. यानंतर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन मोडने न होता CBT टाईप न होता ही ऑफलाईन पद्धतीने आहे. त्यामुळे आपल्याला उतारा वाचायला, बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायला, उतारा वाचायला सोयीस्कर होणार आहे.
त्यामुळे आपल्या फायद्याचं आहे आणि सकारात्मक आहे. यानंतर मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे, या मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे ह्या तुम्हाला पाहायच्या आहेत. म्हणजे PYQ आहे, तिथले जे प्रश्न आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे. हे जर तुम्ही विश्लेषण केलात तर तुम्हाला त्याच्या संदर्भात तुम्हाला अधिक ते अधिक माहिती मिळेल आणि पेपर कसा सोडवायचा, प्रश्न कोणत्या पॅटर्न येणार आहेत याची आपल्याला नक्कीच माहिती होणार आहे. यानंतर सकारात्मक बाजू ही आहे महत्त्वाची की हा जो पेपर आहे हा पेपर दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे, एक मराठी आणि एक इंग्रजी. जे तुम्हाला इंग्रजीमध्ये शब्द समजणार नाहीत ते मराठीमध्ये तुम्हाला बघता येणार आहेत आणि जे मराठीत नाही समजणार आहेत ते इंग्रजीमध्ये तुम्हाला बघता येणार आहे. ह्या आपल्या सकारात्मक बाजू आहे. नंतर अजून एक सकारात्मक बाजू अशी आहे की जर पेपर 1ला जर तुम्ही चांगला जर स्कोर काढला तर नक्कीच त्या पेपरचा आणि त्या गुणांचा फायदा तुम्हाला सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी होणार आहे. विद्यार्थ्यांनो, यानंतर पेपर 2मध्ये जे आहे तर पेपर 2मध्ये 10 पॅटर्न ठेवलेले आहेत, त्यांनी 10 टॉपिक ठेवलेले आहे. त्या 10 टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न असणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा की पहिला जो आहे टॉपिक तो आहे अध्यापन अभियोग्यता. म्हणजे तुम्ही जर प्राध्यापक असाल तर तुम्ही नेमकं काय कराल, तर प्राध्यापक असण्याच्या बाजू आणि तुम्ही सकारात्मक बाजू विद्यार्थ्याच्या दृष्टीने काय करणार आहात यावर आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहेत आणि उत्तर पण त्याच आधारावर तुम्हाला सोडायचे आहे की जर तुम्ही प्राध्यापक असाल तर काय कराल. नंतर संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्चच्या संदर्भातील याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर आकलनावर आधारित असणार आहे. नंतर संदेशवहनाच्या आधारित असणार आहे. नंतर गणितीय तार्किकता असणार आहे. अभियोग्यता जो ॲप्टिट्यूड असतो त्या पद्धतीने ते प्रश्न असणार आहेत. नंतर तुम्ही तर्कशास्त्रीय युक्तिवाद तुम्ही लावू शकता त्या संदर्भातला आहे. नंतर माहिती संप्रेषणाच्या संदर्भातील प्रश्न असणार आहेत. नंतर माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान जे टेक्नॉलॉजी आहे सध्याच्या काळातील त्या टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला काही प्रश्न असणार आहेत. नंतर लोकांचा विकास म्हणजे लोकविकास आणि इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाशी संबंधित असणार आहे. नंतर उच्च शिक्षण जी आहे हायर एज्युकेशनची जी काही सिस्टम आहे सध्याच्या याच्यातली त्यावर काही प्रश्न असणार आहे. आणि महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे की 2020चं जे काही धोरण आहे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 या संदर्भातील आपल्याला थोडंफार काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे. ही माहिती आपल्याला अपडेट असणं गरजेचं आहे. या टॉपिकवरती पेपर 2 असणार आहे. मग याकरता सध्या पेपरचं जर पुस्तकाचा जर विचार केला तर अन्नदाते सरांचं जे पुस्तक आहे म्हणजे के सागरचं जे पुस्तक आहे नेट सेटच्या संदर्भातील हे पेपर 1साठी खूप चांगलं पुस्तक आहे. यानंतर विद्याभारतीचंही पुस्तक आहे. आणि जर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये जर विचार करतो म्हटलं तर पिअर्सनचं दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर म्हणजे पुस्तक आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये. या सर्व बाबी आपल्याला पेपरला जाता जाता काळजी घ्यायची आहे. सकारात्मक बाजू मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो सेट नक्कीच आपण उत्तीर्ण व्हा. 7 तारखेला आपला पेपर आहे. सर्वांकरता माझ्याकडून ऑल दी बेस्ट. आणि विद्यार्थ्यांनो हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांना ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या सर्व मित्रांना काळजीकरिता आणि इन्फॉर्मेशन करता माहिती करता हा माझा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. विद्यार्थ्यांना सांगा ज्यामुळे खरंच त्यांच्यात थोडा बदल होईल आणि त्यांना पेपर पास होण्यास मदत होईल. धन्यवाद.